लेक्चर ऑफ अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक. यानंतर आपण त्याच्या पुढच्या पॉइंटला जो पेज नंबर 260 259 झाला होता, पेज नंबर 260 या पेजवर एक साधारणपणे थेरॉटिकल सेक्शन तुम्हाला दिलेला आहे. आणि इन केस ऑफ पॉलीफंक्शनल कीटोन हायर प्रायोरिटी ग्रुप इज गिवन लोअर नंबर. हायर प्रायोरिटी ग्रुप गिवन लोअर नंबर, तर कमी नंबर द्यायचा आहे. हा एक पार्ट दिला आहे. कीटोनिक कार्बोनिल इज लोअर प्रायोरिटी ग्रुप, इट इज नेम्ड ॲज ऑक्सो. तर आपण शेवटचा पॉइंट पाहिला होता मागच्या लेक्चरमध्ये, ऑक्सो, ऑक्सोब्युटेनॉल, 3 ऑक्सोब्युटेनॉल, आठवतं का? त्याचं एक्सप्लेनेशन त्याने तिथं दिलंय. आणि त्यानंतरचा एक चार्ट यूज युअर ब्रेन पॉवर, तो आपण नंतर करूया. आता एक त्यानंतर ट्रायथिस असा एक पॉइंट आहे, ते तुम्ही सोडवा, एकदम सोपा पार्ट आहे. 2 मिथाइल पेंटेनॉल, हे काय स्ट्रक्चर काढून दाखवण्यासारखं नाही, तेवढ्या वेळेत सोप्या वेळेमध्ये आपला वेळ जाईल. आणि हेक्सेन 2 होईल. ठीक आहे. तो पेज नंबर 259 वर एक महत्त्वपूर्ण पॉइंटला आपण जात आहोत आणि तो पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. पॉइंट आहे 12.4. 12.4 हा आहे आपला सबटायटल. 12.4 मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स, त्यामध्ये 12.4.1 12.4.1 हा पार्ट आपला डिस्कस करायचा आहे. आणि जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. अल्डिहाइड आणि कीटोन हे प्रामुख्यानं ऑर्गॅनिक कंपाऊंड मधले कार्बोनिल ग्रुप असणारे, C डबल बॉन्ड O असणारे आहेत. त्यामध्ये तुम्हाला ए हा पॉइंट दिलाय बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. आता या टॉपिक मध्ये व्याख्या देत असताना हा पॉइंट मी रिएक्शन सही एक्सप्लेन केला, पण तरी प्रिपरेशन मेथड मध्ये तो आपण घेऊया. त्यांनी काय दिले लक्षात घ्या. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर प्रिपेअर्ड बाय द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल्स रिस्पेक्टिव्हली. आणि सी चॅप्टर 11 तुम्हाला इथे रिएक्शन दिलेली. तर आता त्या सेक्शनला जाण्याच्या ऐवजी आपण तुम्हाला इथे लगेच सांगतो. इथे आपण देत असताना एक प्रामुख्याने तुमच्या माहितीसाठी भाग असा दिला होता, प्रायमरी अल्कोहोल जर घेतला तर त्यापासून अल्डिहाइड्स तयार होतात, आणि सेकंडरी अल्कोहोल घेतला तर त्यापासून कीटोन्स तयार होतात. एक महत्त्वपूर्ण एक एक्झाम्पल तुम्हाला करून दाखवतो, तुम्हाला घरी सोडवण्यासाठी काही एक्झाम्पल देतो. या सेक्शनचा वापर करत असताना साधारणपणे कुठला घ्यायचा? आपण घेतला प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल मिथेनॉल अथवा मिथाइल अल्कोहोल. कंडिशन लक्षात घ्यायची, ओनली दोज अल्डिहाइड अल्कोहोल्स which have the alpha hydrogen. पूर्ण कंप्लीटली शांतपणे व्यवस्थित लक्ष द्या. OH ज्या कार्बनला जोडलेला आहे तो अल्फा आहे. अल्फाला जोडलेला हायड्रोजन हा अल्फा हायड्रोजन आहे. आणि या रिएक्शनची अट अशी आहे, ऑक्सिडेशन करत असताना ज्या अल्कोहोल कडे अल्फा हायड्रोजन आहे केवळ तेच ऑक्सिडेशन देतात. ऑक्सिडेशन हे 2 प्रकारचं असतं, यावर आपली सविस्तर चर्चा झालेली आहे. एक नेसेंट ऑक्सिजन, जसा की हा इथं वापरला जो K2Cr2O7, इथे वापरलेला जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. आणि एअर ऑक्सिडेशन, हवेमध्ये असणारा O2 मॉलिक्युलर ऑक्सिडेशन देखील आपण करू शकतो. आणि हा नेसेंट ऑक्सिजन जो आहे हा अल्फा हायड्रोजन कडे ट्रॅप केला जातो आणि याचं या H चं रूपांतर OH मध्ये होतं. आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा एक कन्सेप्ट आपण पाहिला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये एका कार्बनवर 2 OH कधीच अस्तित्वात राहू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एक H आणि एक OH यांचा हा H2O निघून जातो आणि कार्बन आणि ऑक्सिजन जो आहे यांच्यामध्ये हा डबल बॉन्ड तयार होतो. आणि अशा पद्धतीनं हा फॉर्म अल्डिहाइड तयार होतो. समजलं? 2 एक्झाम्पल मी प्रायमरीचे सोडून दाखवतो. 1 किंवा 2 घरी करा.
when methyl alcohol is oxidized by K2Cr2O7 plus direct H2SO4 comma gives carbon. दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता काही जणांचं कन्फ्युजन कसं इकडून जातो आम्ही, हा C2H5OH हा डायरेक्ट लिहिता येणार नाही ना, मग मी याला लिहिलं हा CH3 हा CH2 हा OH. लक्षात घ्या. आणि त्या रिएक्शन साठी त्याला तयार करत असताना कशा पद्धतीने लिहितोय लक्षात घ्या. हा CH3 हा CH2 हा OH. हा कार्बन वर असणारे हायड्रोजन स्प्लिट अप करून लिहिले. OH जोडलेला हा अल्फा. पहिली कंडिशन त्यानं फॉलो केलेली आहे आणि ती कंडिशन म्हणजे तो अल्फा हायड्रोजन असणारा पार्ट त्याच्याकडे आहे. आणि मग ऑक्सिडेशन, मी एरोवरचा भाग लिहित नाही, हा ऑक्सिजन ट्रॅप केला या हायड्रोजननं आणि याचं कन्वर्जन झालं. हा CH3 हा OH हा OH आणि हा H. लक्षात आलं आपण काय सांगितलं. आपला कन्सेप्ट आहे एका कार्बनवर 2 OH असतील तर ते अस्तित्वात राहणार नाहीत आणि तिथून हा H2O बाहेर गेला तर हा CH3 हा C डबल बॉन्ड OH प्लस हा H2O आणि हा तयार झाला ऍसिड अल्डिहाइड. when ethyl alcohol, ethanol or ethyl alcohol, ethanol on oxidation using K2Cr2O7 plus dilute H2SO4 comma gives acetaldehyde किंवा आयु बेसनेस असेल तर इथेनॉल म्हणजे हा विल कन्वर्ट इथेनॉल नॉल इनटू नॉल. हा पॉइंट. आणि आता तिसरा आणि चौथं ना तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. मी स्ट्रक्चर काढून दाखवतो. हा CH3 हा CH2 1 2 1 2 कोण आहे हा प्रोपेनॉल. ही रिएक्शन तुम्ही कंप्लीट करायची. हा CH3 हा CH2 हा CH2 हा CH2 आणि हा OH. या पद्धतीनं हा येणारा ब्युटेनॉल आणि प्रोपेनॉल याच्यापासून तुम्ही प्रोपिऑन अल्डिहाइड आणि ब्यूटर अल्डिहाइड्स जे आहेत हे प्रामुख्याने तयार करू शकता. ठीक आहे. मग आता प्रायमरी अल्कोहोलचं जमलं. इथे व्याख्या काय केली होती माहिती आहे का. फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स आर नोन एज अल्डिहाइड्स. का? कारण हे ऑक्सिडेशन पुढे जातं. बरं, हे ऑक्सिडेशन पुढे गेलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो, म्हणजे तो सेकंड ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट आहे. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला आज मी 2 होमवर्क दिले, 2 रिएक्शन एक्सप्लेन करून दाखवल्या. आता आपण जाऊया पुढे जायचं. आता सेकंडरी अल्कोहोल्स कडे जायचं. आणि या सेकंडरी अल्कोहोल्सला एक प्रामुख्याने आपण हा देत असताना सेकंडरी अल्कोहोल्सचं मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. मी काय करतो, मोठे एक्झाम्पल घेतो आणि एक छोटं एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस करतो. हा CH3 हा CH2 हा CH हा OH हा CH3 सेकंडरी ब्यूटाइल अल्कोहोल 1 2 3 4 ब्यूटेन 2L अल्फा कार्बन आहे का? आहे. मग याचं ऑक्सिडेशन केलं. थोडा एरोवर लिहित नाही, स्ट्रक्चर मोठा असल्या कारणानं. हा CH3 हा CH2 हा OH हा OH हा CH3. रिपीट कन्सेप्ट. कुठला रिपीट कन्सेप्ट आहे? एका कार्बनवर 2 OH अस्तित्वात राहतात का? नाही. मग एक H एक OH H2O गेला. हा CH3 हा CH2 हा C डबल बॉन्ड O हा CH3 1 2 3 4 इथाइल मिथाइल कीटोन. सर्वच पॉइंट आले पाहिजे ना आपल्याला पूर्ण पॉइंट कळाले पाहिजे. ब्यूटेन 2
ONE. बोर्डाचं क्वेश्चन, how will you prepare ethyl methyl ketone from secondary butyl alcohol किंवा how will you prepare butane to ONE from butane to ON. अशा पद्धतीने सेकंडरी अल्कोहोल्स आर कन्वर्टेड इनटू द कीटोन करस्पॉन्डिंग कीटोन्स. हा CH3 आता ज्या पद्धतीने दाखवायचा तो दाखवा. बघा आता हा H, हा OH, हा CH3 सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल अथवा 1 2 3 प्रोपेन टू ON. आलं का लक्षात? मग ह्या बेसिक कन्सेप्टचा वापर करून मी सोडून दाखवला असतं, पण तुम्हाला थोडासा भाग तो जमावा. एक लक्षात यायला पाहिजे आपण कोण्या पद्धतीने हा भाग दाखवतोय तो पार्ट पहा. आणि अशा पद्धतीने काय करायचं, ऑक्सिजन घ्यायचा, हा अल्फा हायड्रोजन कडे एक इथं 2 OH येतील, एक H2O जाईल आणि याच्यापासून तयार होणारं नावही सांगतो ऍसिटोन, प्रोपेन टू ONE. आणि या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिले जातात की वेल सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन यूजिंग K2Cr2O7 plus dimethyl comma gives ethyl methyl. मग आता या प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. त्यातला तुमचा हा जो पॉइंट आहे हा आपण एक्सप्लेन केला आणि अशा पद्धतीने आपला हा पहिला भाग झाला. ऑक्सिडेशन नावाचा एक महत्त्वपूर्ण पार्ट आपण एक्सप्लेन केला. यामध्ये तुम्हाला कन्क्लूजन निष्कर्ष काय निघाला, अल्डिहाइड्स प्रिपेअर करायचे असतील तर आपल्याकडे प्रायमरी अल्कोहोल्स असायला पाहिजे आणि कीटोन्स तयार करायचे असतील तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल्स पाहिजे. सीटी किंवा नीटचा दृष्टिकोन जर विचारात घेतला तर प्रायमरी अल्कोहोल्स आर कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड्स आणि सेकंडरी अल्कोहोल्स आर कन्वर्टेड इनटू द कीटोन्स. मग आता त्याच एक्सरसाइजचा आपण पुढचा भाग घेणार आहोत आणि तो काय म्हणतो माहितीये का, एक सेकंड पार्ट मध्ये डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल 12.4.1 मध्ये सेकंड पॉइंट आहे बाय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल्स. पॉइंट समजून घ्या काय म्हणतो, वाचतोय मी. This method has an industrial application. Aldehydes and ketones are prepared by passing the vapors of primary and secondary alcohols respectively over the hot copper powder. See chapter 11. म्हणजे तुम्हाला थिओरिटिकल सेक्शन मध्ये केवळ असं सांगितलंय प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्सची वेपर जर आपण कॉपर वरती पास केले तर तुम्हाला अल्डिहाइड आणि कीटोन मिळतील. ही एक इंडस्ट्रियल मेथड आहे. पण तुम्हाला आता या पेज नंबर 260 वर इथे रिएक्शन नाही दिली, त्यांनी चॅप्टर क्रमांक 11 मध्ये. म्हणजे रिएक्शन नाही असं आहे का, नाही आहे, पण डबल प्रिंट करण्याच्या ऐवजी इट इज अवेलेबल इन चॅप्टर 11. अल्कोहोलच्या प्रिपरेशन मध्ये येतं, अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टी मध्ये येतं ना. मग मी आता दाखवतो तुम्हाला रिएक्शन. आपण कुठला घेतला, परत आपण तोच घेऊया. मिथेनॉल, मिथाइल अल्कोहोल. काय म्हणतो माहितीये का, कॉपर मध्ये रेड हॉट कॉपर 573 टेम्परेचर जवळपास ठेवतो आपण. एक साधारणपणे 273 ला आपण 0 डिग्री सेल्सिअस असं गृहीत धरतो. 273 मायनस 300 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप झालं बरं टेम्परेचर. काय होतं काय माहितीये की ऑक्सिजनला जोडलेला असो, हे बघा इथं काय नाव आहे, डी म्हणजे जाणे, बाहेर पडणे, रिमूव्हल. हायड्रोजिनेशन, हायड्रोजिनेशन म्हणजे हायड्रोजन आत येणे, डिहायड्रोजन म्हणजे हायड्रोजन बाहेर जाणे. ऍक्च्युअली याचं दुसरं नाव ऑक्सिडेशन आहे. द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज नोन एज ऑक्सिडेशन. कुठला हायड्रोजन जातो, हायड्रोजन जो OH ग्रुपला अटॅच असणाऱ्या ऑक्सिजनचा जातो. पॉइंट शुड बी नोटेड. आणि अल्फा हायड्रोजन जाणार आहे, कारण इथं देखील अल्फा हायड्रोजन रिस्पॉन्सिबल फॉर द रिएक्शन. आणि आता लक्षात घ्या, हा ऑक्सिजनला अर्धा बॉन्ड, कार्बनला अर्धा बॉन्ड आणि अशा पद्धतीने हा HCH डबल बॉन्ड O प्लस H2 हा तयार झाला अल्डिहाइड फॉर्म अल्डिहाइड. IUPAC नाव लिहू नका. मिथेनॉल हा तयार झालेला ऑर्गॅनिक कंपाऊंड.
म्हणजे बेसिकली रिएक्शनचं पार्ट लक्षात घ्या. हा आहे मिथेनॉल पासून तुम्ही तयार केलेला मिथेनॉल, हा एक महत्त्वाचा बेसिक कंटेंट. जर आपण हा CH3 हा CH2 आणि हा OH इथेनॉल अथवा इथाइल अल्कोहोल ऑक्सिजन परत पूर्ण पाहायचा. ऑक्सिजनला असणारा हा जाणार आहे आणि हा सोबत घेत जात असताना अल्फा हायड्रोजन वालाच घेऊन जाणार, दुसऱ्याला घेऊन जाणार नाही. आणि इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट आहे कॉपर 573 केल्विन. अशा कंडिशन मध्ये हा तयार झाला हा CH3 हा C डबल बॉन्ड O हा H आणि हा H2 हा तयार झाला ऍसिड अल्डिहाइड. इथेनॉल when ethanol is heated at 573 Kelvin in presence of copper with acetaldehyde. When methanol is heated at 573 Kelvin in presence of copper with methanol. आणि म्हणून डिहायड्रोजनेशन जे पेज नंबर 260 ला सेकंड पार्ट दिलेला आहे. दोन रिएक्शन्स मी दाखवल्यात. आता प्रत्येक रिएक्शन मी करून दाखवण्यापेक्षा तुमची पण प्रॅक्टिस होईल व्यवस्थित. हा CH3 हा CH2 प्रोपाइल अल्कोहोल. ठीक आहे. काय करू आपण, मी तुम्हाला इकडे कीटोनचे एक एक्झाम्पल दाखवतो. आणि हा CH3 हा CH2 हा CH2 हा CH हा OH. हा कोण रे, ब्युटेनॉल. तयार कोण होणार, प्रोपेनॉल आणि ब्युटेनॉल. आता हा पॉइंट लक्षात आला. आणि या प्रॉपर्टीचा वापर करत असताना आता एक शेवटचा पॉइंट जो आहे, यामध्ये अल्टिमेट झालो कीटोन. हा पाहता हा CH3 हा CH हा OH हा CH3. सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल उर्फ प्रोपेन टू OH. हा हायड्रोजन आणि या पद्धतीने हा CH3 हा C डबल बॉन्ड O हा CH3 प्लस हा H2 ऍसिटोन अथवा 1 2 3 2 मिथाइल प्रोपेन टू ONE. आलं. आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला करण्यासाठी देतो. हा CH3 हा CH2 हा CH हा OH हा CH3 सेकंडरी ब्युटाइल. मग तुम्हाला हा H आणि हा OH काढायचा, हा H आणि हा H काढायचा. आणि अशा पद्धतीनं आज आपण पेज नंबर 260 वरती 12.4 आणि त्या 12.4 मध्ये 12.4.1 यामध्ये आपण दोन मेथड पाहिल्या. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, हे पण ऑक्सिडेशनच आहे, पण ते ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं आणि हे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हा इतका पॉइंट आपला झालाय. आपण त्याच्या पुढचा भाग पुढच्या लेक्चर